सध्या होळी गावातील मारुती मंदिर या ठिकाणी आहोत। या ठिकाणी मारुती मंदिराच्या परिसरामध्ये हिरवीगार झाडे आपण पाहत आहोत। या पूर्ण क्षेत्रामध्ये एका वनराईसारखं स्वरूप या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आणि या वनराई बनवण्याच्या पाठीमागला जर चेहरा काय असेल तर ते वृक्षमित्र आमचे अशोक काका जाधव यांनी गेले कित्येक वर्ष अहोरात्र मेहनत घेऊन या मारुती मंदिर परिसरामध्ये वृक्षांची लागवड त्यांनी केलेली आहे। त्यांचं त्या वृक्षांचं सगळं जे काही व्यवस्थापन आहे ते व्यवस्थापन एकदम व्यवस्थित त्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण आमचे अशोक काका जाधव यांच्याकडून या बाबतीतली सगळी माहिती या ठिकाणी जाणून घेणार आहोत। अशोक काका, किती वर्ष झालं आपण या झाडांना लागवड करत सातत्यानं लागवड करत आहात, त्यांचं व्यवस्थित संगोपन करत आहात? किती वर्षापासून तुमचं हे काम चालू आहे? 10 वर्ष झालं चालू आहे। सुरुवातीला वर्षाला 1-2 झाडं लावायचं, ती 10 झाडं मोठे झाली मग ती दुसऱ्या वर्षी दुसरे झाडं लावायचं, असं करून पाणी घालून बकेटानं म्हणा घागरीनं आणून पाणी घालायचं, असं करून झाडं जगवलो। एका दिवशी आपले नामदेव जाधव सर त्यांनी येऊन ही बघितली आणि ग्रुपला माहिती टाकली, व्हॉट्सअप ग्रुपला ती टाकल्यानंतर लगेच लोकांना प्रतिसाद दिले की पैसे टाकले अकाउंटला माझ्या, म्हणजे मदत केली। मदत झाली। मदत झाल्यानंतर एका दिवशी JCB लावून खड्डे मारून घेतलो, पूर्ण खड्डे मारून 22 ट्रॅक्टर माती आणलो, त्या खड्ड्यामध्ये माती भरून औषधावून मी पूर्ण रोप आणलो विकत, असं करून पूर्ण लावून घेतलो। आता परवाच हे टिबक आणून दिले त्याने, बाळू धोंडराम माळी त्यांचं नाव। बाळू धोंडीराम माळी या दात्यानं आत्ताच ठिबकचं काम या ठिकाणी स्वतःच्या पैशानं त्यांनी करून दिलेलं आहे। दररोज अशोक काकांचा एक स्वतंत्र व्यवसाय आहे, तो व्यवसाय पाहत अशोक काका हे झाडांचं संगोपन करण्याचं काम करत असतात। गावातीलच नागरिक म्हणजे बाळू माळी यांनी ही सर्व परिस्थिती पाहिली की हा माणूस स्वतःचा व्यवसाय सांभाळत प्रत्येक झाडांना नळीनं पाणी देण्याचं काम करत होते अशोक काका। हा सगळा त्यांचा त्रास कमी व्हावा आणि आताच्या नवीन टेक्नॉलॉजीप्रमाणे या झाडांना व्यवस्थित पाणी देता यावं आणि अशोक काकांचा जो काही त्रास आहे तो त्रास कमी व्हावं या भावनेतून बाळूमाळी यांनी स्वखर्चानं या ठिकाणी ठिबकचं काम करून दिलेलं आहे। या अगोदर जर पाहायचं झालं तर ज्या वेळेस अशोक काकांनी हाक दिली लोकांना की बाबा या मारुती मंदिर परिसरामध्ये आम्हाला अमुक तमुक मदत पाहिजे, त्या वेळेस लोकांनी मदत करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे। ज्या वेळेस अशोक काकांनी हे काम सुरू केलं की वृक्ष लागवडीचं काम सुरू केलं, एकदाच सर्व झाडं काय त्यांनी लावलेलं नाहीत, एक दोन झाडं करत ते प्रयत्न करत होते की या ठिकाणी पूर्ण हिरवागार परिसर आपल्याला करायचा हे त्यांचं स्वप्न होतं। त्यामुळं ते त्यांच्या कामामध्ये ते सातत्य सतत ठेवत असतात। त्याच पद्धतीने या ठिकाणी एक दोन झाडं ते लावत होते, परंतु गावातील लोकांनी हेरलं की बाबा हा माणूस काहीतरी करू शकतो, या माणसामध्ये ती जिद्द आहे, ती चिकाटी आहे की एकदा ठरवलं की तो तडीस नेण्यासाठी प्रयत्न करत असतो। हे गावातील लोकांनी हेरलं। ज्यांना काही मदत करता येईल ती मदत करण्याचं काम या गावातील लोकांनी केलं। कोणी पैशाच्या माध्यमातून मदत केलं, कोणी स्वतःचं कष्ट, कोण आता या ठिकाणी पाण्याची अडचण निर्माण होत होती। या ठिकाणी जर आपण जमीन पाहिली तर काय एवढं झाड असं सहज सोपं झाड लावल्या येईल अशी काही जमीन या ठिकाणी नाहीये।
परंतु जर खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर झाड लावल्यानंतर त्याच्या नंतरचे जे काही कष्ट आहेत ते कष्ट भयंकर आहेत. त्या कष्टासाठी तोड नाही. त्यामुळं या जागी काय माती लागते, काळी माती त्यांनी गावातील लोकांच्या मदतीनं आणून टाकली आणि पाण्याची अडचण होत आहे असं म्हटल्यानंतर गावातीलच एका दात्यानं म्हणजे प्रकाश शाजू पवार आणि मनाळे संतोष मनाळे यांनी स्वखर्चाने या ठिकाणी कूपनलिका म्हणजे बोर पाडून दिली, त्यामध्ये मोटर टाकून दिली. त्यामुळं या ठिकाणी जे काय पाण्याचा त्रास होणार होता, पाणी बाहेरून आणून जे या झाडांना घालावं लागणार होतं, तो त्रास कमी झाला. या ठिकाणी बोर पाण्यात आले, त्याला पाणी लागलं आणि त्याच माध्यमातून अशोक काका इतके दिवस नळीनं प्रत्येक झाडाला पाणी घालत होते. परंतु आज मला वाटतं कमीत कमी 5-7 वर्ष झालं या सर्व गोष्टीला. आता अद्यावत टेक्नॉलॉजीनुसार जो काय नळी घेऊन सुद्धा जो काय त्रास होत होता, तो त्रास या ठिबकमुळं अशोक काकांचा थांबलेला आहे. काय एकंदरीत अशोक काका तुम्हाला अनुभव आलेला आहे की आपण जर एवढी झाडी पाहिलं, कसा आनंद होत असतो तुम्हाला या ठिकाणी आल्यानंतर? आता आनंद मला तर एवढे थंडगार उन्हाळ्याचं लोक येऊन बसतात, थंडगार पाणी आहे इथं, त्यासाठी एकदम चांगले हे झाले. थंड म्हणजे उन्हाळ्याचा त्रास कमी झालेला आहे इथं. आता जर सद्यस्थितीत जर पाहायचं झालं तर धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये हे होळी गाव येतं.